हे गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर आज मी निघालेले सातारला जाताना पाऊस तुम्ही बघू शकता, किती पाऊस होता. आणि सातारमध्ये गेल्यानंतर इडली सांबारचा नाश्ता केला आणि तिकडून आम्ही निघालेलो ठोसेघरला जायला. तिकडे धबधबा पाहायला चाललेलो आणि तिकडे जाताना एवढा पाऊस नव्हता, थोडासाच होता. पण सातारला जेव्हा येताना पाऊस होता तेवढा तिकडे गेल्यानंतर पाऊस होता आणि तिकडे मस्त असं छान वातावरण होतं. मी तुम्हाला दाखवतेच. आणि आता मी ठोसेघरमध्ये पोहोचलेले. तिकडे छान असं नाव लिहिलेलं होतं. इकडून आता मी धबधबा पाहायला चाललेले मस्तपैकी. इकडे सगळे त्यांनी छान झाडे वगैरे लावलेले आहेत. खूप भारी भारी इकडे लिहिलेलं होतं. इकडे मोठा धबधबा आणि छोटा धबधबा होता. सगळ्यात पहिले मोठा धबधबा पाहायला निघालेलो आणि इकडे एवढा पाऊस नव्हता जेवढा मगाशी होता. नंतर खूप पाऊस येत होता. आणि हा धबधबा आहे, तुम्ही बघू शकता. किती भारी वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं ना. आणि हे पावसाळ्यात फिरायला असलं भारी ठिकाण आहे. हे मोठा धबधबा वगैरे सगळे धबधबे, इकडे 2 धबधबे होते, एक मोठा आणि एक छोटा. सगळ्यात पहिले मोठा पाहायला गेलेलो, त्यानंतर हा एक होता. इतकं भारी वातावरण आहे ना इथलं, खूप छान होतं. त्यानंतर आम्ही पावसातसुद्धा भिजलो होतो, इतका पाऊस होता तिकडे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.